लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे बघा. लाभार्थ्यांचा एकूण अंतिम आकडा किती आहे या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे आणि हा अंतिम आकडा आपल्याला पुढच्या हप्त्यासाठी वितरणासाठी पण अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नेमकी आतापर्यंत लाभार्थ्यांची संख्या किती राहिलेली आहे, पूर्वी किती होती आणि आता सध्या किती राहिलेली आहे, तो अंतिम आकडा किती आहे या संदर्भात आपण अगदी कमी शब्दात माहिती पाहणार आहोत. लाभार्थ्यांची संख्या म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अंतिम आकडा म्हणजे शेवटी एकूण आत्तापर्यंत लाडक्या बहिणींचा किती आकडा आहे आणि तो आकडा पुढे आलेला आहे. तर तो आकडा किती आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी बघा, आज सर्वांना माहिती आहे आज आहे 31 जुलै. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची 25व्या जुलैच्या हप्त्याच्या संदर्भात वितरणाच्या संदर्भात कोणतीही अपडेट आलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर त्याची हालचाल चालवावी आणि लवकर लवकर वितरण करण्याचा प्रयत्न करावा. पण मात्र सध्या कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही, त्यामुळे काळजी करू नका. पुढे बघा की आपण बोलत होतो की किती लाभार्थ्यांची संख्या, अंतिम आकडा किती आहे. योजना चालू झाली होती जून 28, 2024ला योजना सुरू झाली. जेव्हा योजना सुरू झाली खूप लाभार्थ्यांना माहिती नाही आहे. तेव्हा अर्जाची संख्या किती आली होती माहिती आहे लाडकी बहीण योजनेच्या? तर ती आली होती 2,63,00,000 एवढे अर्ज आले म्हणजे हे पात्र नाही झाले. मग याच्यातनं काही पात्र झाले, काही अपात्र झाले. मग पात्र किती झाले होते? पात्र झाले होते 2,47,00,000. म्हणजे बघा, विचार जर केला तर खूपच कमी लाभार्थ्यांना अपात्र केलं. धर अर्ज आला पात्र कर, धर अर्ज पात्र कर, धर अर्ज पात्र कर. मग आता तुम्ही म्हणाल मग तिथं चांगलं केलं, चांगलं नाही झालं. त्याच्यामुळे काय झालं की चाळणी परीक्षा आली पुढे. चाळणी म्हणजे छाननी, त्यालाच आपण KYC पडताळणी म्हणूयात किंवा लाडकी बहीण योजनेची पडताळणी म्हणूयात. तर त्यामुळे काय झालं की ते अपात्र काही लोक याच्यामध्ये या योजनेमध्ये घुसल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना पण बिचाऱ्यांना लाभापासून वंचित राहावं लागलं. तुम्ही म्हणाल असं नाही होणार सर, तसं झालेलं आहे. मी सांगतो तुम्हाला, बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी येतात की त्यांना आधार कार्ड अपलोड करायचं सांगितलं. आता आधार कार्ड अपलोड करायला गेल्या की तिथे आधार कार्डच अपलोड होत नाही आहे. मग अपलोड कुठे करायचं आहे? मग पात्र असून पण लाभ कसा मिळवायचा आहे हा त्यांच्यापुढे आता प्रश्न पडला आहे. कुठेच ते आधार कार्ड किंवा कुठेच कागदपत्र अपलोड करता येत नाही. बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत KYCमुळे जे आहे त्यांचा लाभ बंद झाला आहे. अपात्र लाडक्या बहिणींना बाहेर काढण्याच्या नावामध्ये बरेचसे पात्र लाभार्थी लाभापासून वंचित झाले आहेत. तर ही बाब पण तेवढीच खरी आहे. त्यामुळे हे जे काही लोक आपल्या जे काही अपात्र लोक या योजनेमध्ये आले, तर त्यामुळे हे 2,47,00,000 लाभार्थी जेव्हा यांनी पात्र केले तेव्हाच विचार करायला पाहिजे होता की याच्यामध्ये अपात्र काही लोक घुसत आहेत, तर त्यांना तिथेच थांबायला पाहिजे होतं. काही तर असे 150 आणे होते जे पुरुष असताना पण या योजनेमध्ये आले. म्हणजे बघा किती, आता काय बोलावं अशा लोकांना, बरोबर. तर असे पण काही लोक सापडले त्यावेळेस. तर त्यामुळे एकंदरीत काय झालं की बिचाऱ्या पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्यामुळे त्रास झाला. कुणामुळे? जे असे काही म्हणजे पुरुष नसताना पण महिला होऊन आले, तर ह्या म्हणजे अशा लोकांमुळे KYC करण्याची, पडताळणी करण्याची किंवा स्ट्रिक्ट पडताळणी चालू करण्याची सरकारला ॲक्शन घ्यायला लागली. आणि त्यामुळे काय झालं, सरकारने पण ॲक्शन आता एवढ्या लेवलला नेली की पात्र लाडक्या बहिणी कोणच्या, नापात्र लाडक्या बहिणी कोणच्या हे पण आता सरकारला कळून झालं. म्हणजे पात्राला पण अपात्र व्हायलाच सध्या अशी परिस्थिती सध्या आहे. तर त्यामुळे 1 कोटी हा जो 2,47,00,000 जो आकडा होता, म्हणजे हा आकडा होता पात्र लाभार्थ्यांचा बरं का. आता याच्यामधून काही अपात्र घुसले याच्यामध्ये, बरोबर. मग आता मला प्रश्न हा पडला की हे 2,63,00,000 अर्ज आले होते, तर त्याच्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र झाले. मग हे पात्र होताना एवढे ऑलरेडी अर्ज बाहेर केलेच होते ना यांनी. 2,63,00,000 कुठे आहे आणि 47 कुठे आहे? मग हे अर्ज अपात्र झाल्याच्या नंतर पण कसं काय आणखी परत त्यांना अपात्र करण्याची गरज पडली? आता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की काहींचं वय वाढलं असेल सर, काहींनी 2 योजनाचा लाभ घेतला असेल वगैरे वगैरे, पण त्यांचा आकडा तर एवढा नव्हता. मग असं असून समजा तुम्हाला वाटलं की ठीक आहे बाबा 2,47,00,000 लाभार्थी पात्र झाले असतील, कारण त्याच्यातले काही अपात्र फॉर्म आले असेल, त्यामुळे ते 63,47 आले. 2,63,00,000 तर 2,47,00,000 आले, बरोबर. पण आता मग त्याच्यानंतर पण काय झालं? त्याच्यानंतर KYCचा जे झपका चालू झाला की KYCचं आणि वेगवेगळ्या पडताळण्याचं, ते काय सरकार काय थांबायचं नावच घेणं. आणखी पण तेच आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेचं म्हणजे काही असं नुसतं पडताळणी पडते. एकमेव योजना आहे की त्याच्यावर नुसती पडताळणीचा बाडगा उचलला चालला आहे सध्या. कोण तिच्या निधीच्या संदर्भात निधी वाढायला पाहिजे या संदर्भात कोणी बोलत नाही. त्यानंतर लाडक्या बहिणीचं जे काही अपात्रतेचे जे झालेल्या लाडक्या बहिणी विनाकारण त्या पात्र कधी होणार आहे, फेर तपासणी कधी सुरू होणार आहे, त्याच्यावर कधी कोणी काही बोलत नाही. विनाकारण लाभार्थी अपात्र कसे केले जातात यावर मात्र त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. तर बघा, मग आता सध्या जो आकडा येत आहे, सध्याची स्थिती काय आहे? आता सध्या जो आकडा पुढे येतो आहे तो आहे 1,66,00,000. आता मला सांगा 2,47,00,000 कुठे आहे आणि 1,66,00,000 कुठे आहे? म्हणजे कितीतरी याच्यामुळे सरकारचे पैसे पण वाचले. पैसे वाचले का नाही सरकारचे? वाचले.
मग आता पैसे वाचल्याच्या नंतर 2100 रुपये द्यायला काय प्रॉब्लेम आहे? बरं समजा 2100 रुपये देऊ शकत नसाल तर 1500 रुपयामध्ये 300 द्या ना, आम्ही कुठे 2100 रुपये तुम्हाला मागायलो, पण हे तर करा. बरं आता याच्यामध्ये पण काय काही लाडक्या बहिणींना फक्त अपात्रच करीत सुटलात तर ते जरा थोडं थांबवा, कारण काही गोष्टी आहेत ज्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला ज्या एवढी मदत केलेली आहे तर त्या लाडक्या बहिणींवर अशा पद्धतीने अन्याय नाही व्हायला पाहिजे. एकूण लाभार्थ्यांची संख्या किती कमी झाली असा तुमच्या मनामध्ये जर प्रश्न दिसत असेल तर त्याचं उत्तर बघा, 2,47,00,000 पात्र लाभार्थी होते, त्याच्यातनं आता सध्या संख्या राहिली लाडक्या बहिणींची 1,66,00,000. या महिन्यात तर त्याच्यापेक्षा पण कमी होईल. आता तुम्ही म्हणाल कसं काय कमी होईल सांगा बरं, सांगतो मग ऐका. कमी याच्यासाठी होईल कारण की सध्या नवीन फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू नाही, त्यामुळे बरेचशा लाडक्या बहिणींचं वय वाढणार आहे, बरोबर. लाखोच्या घरात असतात त्यांचा पण नंबर, मग काय होणार, तो आकडा खाली जाणार आहे. मग ती पडताळणी करणं चालू आहे एका बाजूने, अपात्र करणं चालू आहे एका बाजूने, आणि एका बाजूने ऑलरेडी संख्या कमी व्हायली आहे लाडक्या बहिणींची, कारण की नवीन फॉर्म भरणं बंद आहे.